शेगाव तालुक्यामध्ये अज्ञात आजाराची लागण झाली आहे। 3 दिवसात टक्कल पडतंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। बोंडगावात केसांची झपाट्याने गळती होतीये आणि त्याच्यामुळे गावकरी प्रचंड धास्तावलेत। बोंडगावमध्ये आरोग्य विभागाचं पथक सध्या दाखल झालंय आणि अशा पद्धतीने केस निघण्यामागे काय कारण आहे याचा शोध घेतला जातोय। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव, हिंगणा, कालवड या गावांमध्ये गेल्या काही दिवसापासून अज्ञात आजाराची लागण झालेली आहे, ज्याच्यामुळे डोक्यावरच्या केसांची गळती होते। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आरोग्य विभागाचं पथक सध्या सर्वेक्षणासाठी गावात पोहोचलंय असं समजतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संदीप, काय नेमका प्रकार घडतोय गावकऱ्यांसोबत आणि आरोग्य पथक नेमकं कशा पद्धतीने आता तपासणी करतंय? रिद्धी, खरं तर गेल्या 3-4 दिवसापासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता। गावच्या सरपंचांनी जिल्हा परिषदेच्या DHO कडे या संदर्भात तक्रार देखील केली होती। गेल्या 3-4 दिवसापासून नागरिकांच्या डोक्यांच्या केसांची जी आहे ती अचानकपणे गळती सुरू झाली आणि त्यामुळे एकच खळबळ जी आहे ते गावात माजलेली आहे। गावात नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। महिलांमध्ये, मुलांमध्ये देखील या आजाराचा जो आहे हा संसर्ग झाल्याचा पाहायला मिळतोय। काल आरोग्य पथक जे आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ गावामध्ये सध्या पोहोचलेलं आहे। कुठला शॅम्पू, साबण किंवा पाण्याच्या या प्रकारामुळे जो आहे हे केस गळती होत आहे का या संदर्भात आता पथक सर्वेक्षण करताना दिसतंय। मात्र अतिशय घबराट जी आहे या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे HMPV आजाराचा धोका निर्माण झाला असताना जिल्ह्यामध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि आता हा नवीनच एक आजार या ठिकाणी उद्भवल्यामुळे एकच घबराट या ठिकाणी पसरलेली आहे आणि आरोग्य विभागाचं पथक जे आहे सध्या गावामध्ये सर्वेक्षण करण्यासाठी पोहोचलेलं आहे। रिद्धी जी संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।